तो क्या बोलती राहील की पब्लिक आज तुमचा भाऊ निघाला आहे सटाणा जाण्यासाठी. सटाण्याला का बरं जातोय? कारण की मला माझ्या बाईकचा टायर घ्यायचा आहे आणि माझ्या मित्राचंही काही काम आहे. आम्ही पोचलो करंजाडमध्ये आणि करंजाडमध्ये पाहिलं ते एक स्विफ्ट डिझायरचं भयानक ॲक्सिडेंट झालेलं होतं. मग आम्हाला पुढे दिसले हायवेवरचे लाईट. माझं आणि माझ्या मित्राचे भांडण झाले की लाईट जरा महाग भेटतं. तर आम्ही सर्च केलं. मग आम्ही निघालो पुढे. मग आम्ही एंट्री केली सटाणे आणि आम्हाला दिसली पुढे लालपरी. लालपरी म्हटल्यावर आम्हाला वाटलं तिच्यात फुलपाखरू असतील, पण काहीच नव्हतं. मग आम्ही तिला ओव्हरटेक करून पुढे निघालो. मग आम्हाला पुढे दिसलं कांद्याचं ट्रॅक्टर, ज्याने महाराष्ट्राचं राजकारण पलटून टाकलं. मग आम्ही त्याला पण ओव्हरटेक करून आम्ही पुढे निघालो. सटाण्यामध्ये जरा कशी खडबड आम्ही एंट्री केली आणि मस्त आम्हाला आता जरा एक बापरे समोर RTOची गाडी दिसली, पोलीस. मग आम्ही जरा गाडी स्लो केली. मग आम्ही पुढे गेलो. नर्मदा हॉटेलजवळ आलं. मला जरा लागली होती भूक, पण आम्ही आत्ता काही नाश्ता केला नाही. म्हटलं पहिले कामं करू, येताना आम्ही नाश्ता करू. मस्त आम्हाला सटाण्याचा नजारा भेटला. सटाणा दिसल्यावर हाय दिल गार्डन हो गया असं वाटतं मस्त. मग आम्ही मस्त सटाण्यामध्ये एंट्री केली. मग याचं काहीतरी काम होतं, कोणत्या गल्लीत घेऊन फिरत होता माहीत नाही. मग आम्ही कोणत्या तरी फोटो शॉपला गेलो आणि त्याच्या मागं मीही गेलो. मग तिकडून आम्ही बाबा शूजला गेलो, जे सागर वाघ माझ्या मित्राचं आहे. मग तेच अचानक दुकानात नव्हता, पण तो आला एकदम अचानक आणि मला बघून जरा खुश होऊन गेला का राहील तो आलायस म्हणे. मग आम्ही मध्ये गेलो, त्याच्या दुकानात मस्त बसलो. मग माझे मित्र आम्ही 3-4 जण बसलो, मस्त गप्पा गोष्टी केल्या. मग आम्ही तिकडून निघालो. बागशी रोडला आम्हाला चिल्ले दिसले. मग आम्ही गल्लीमध्ये जरासं फिरलो. मग तिकडून निघालो आम्ही नाश्त्यासाठी. नाश्ता वगैरे केला, पण मेन जे काम होतं तेच विसरून गेलो. आमचं मेन काम होतं टायर घेण्यासाठी. आम्ही टायर घ्यायला गेलो, पण टायरची किंमत एवढी जास्त सांगितली की आम्ही तिकडून पळून आलो. चलो बाय गाईस.